तर हिंदी सक्ती विरोधात आता मनसे आक्रमक झालेली आहे। राज ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली आहे। बैठकीत राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर तातडीची बैठक बोलवण्यात आली। तर दुसरीकडे हिंदी सक्तीवरनं मनसेनं मुंबईतल्या दादर भागात फलकबाजी केली आहे। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असा आशय यावर छापण्यात आलाय। तर एकीकडे हिंदी सक्तीला मनसेकडनं विरोध केला जातोय। जोरदार स्वरूपाचा आक्षेप हा राज ठाकरे यांनी घेतलेला आहे। कुठल्याही दाक्षिणात्य भागांमध्ये जा, दाक्षिणात्य भागांमध्ये अशा स्वरूपाची हिंदी सक्ती करून दाखवा असा सवाल त्यांनी केलेला आहे। आणि आम्ही हिंदू आहोत मात्र हिंदी नाही असं म्हटलेलं आहे। त्यामुळे मराठी भाषा सक्ती ही अर्थातच गरजेची आहे मात्र हिंदी भाषा सक्ती गरजेची नाही यावर ते ठाम आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। नव्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा कंपल्सरी करण्यात आली आहे आणि त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेने आज जे आहेत ते फलक लावलेले आहेत, बॅनर्स लावलेले आहेत। या बॅनरवर हिंदीकरणाच्या बळजबरीला मराठी साहित्य पुरून उरेल, मराठी साहित्यकांची दूरदृष्टी आणि खाली सुरेश भटांची कविता लिहिलेली आहे। पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी। आणि त्याच्या खाली देखील एक मजकूर लिहिलेला आहे, पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेत। त्याच्या खाली जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चिन्ह आणि नाव लिहिलेलं आहे यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य। त्यांनी हे जे बॅनर आहेत ते लावलेले आहेत। तर दुसरा बॅनर त्याच्याच बाजूला लावलेला आहे, त्यात आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा पद्धतीचं जे वाक्य आहे ते या बॅनरवर लिहिलेलं पाहायला मिळतंय। त्याच्या बाजूला एक राज ठाकरेंचा फोटो आहे। खरं तर गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी मराठी भाषा अभिजात झालेली असल्याचा आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विविध बँका किंवा मुंबईमध्ये मराठी बोलण्याची सक्ती झाली पाहिजे अशा पद्धतीचा आदेश दिलेला होता। त्यानंतर कार्यकर्ते कामाला लागलेले पाहायला मिळाले होते। त्यांनी विविध बँकांच्या शाखांमध्ये जाऊन त्या पद्धतीचं निवेदन देखील दिलेलं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर आता ज्या वेळेला सरकारने हिंदी भाषा सक्तीची शैक्षणिक धोरणामध्ये केली त्यावेळी पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा जो मनसे पक्ष आहे तो पुन्हा एकदा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि जे बॅनर आहेत ते देखील त्यांनी लावलेले पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।